मुंबईहून विजयदुर्गला जाणारी रोरो बोटमध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत रील स्टार, काही कोकणचीच लोक आहेत. कोकणच्या लोकांसोबत आज आपण संवाद साधूया. काय वाटतंय, आज रोरो बोट सेवा सुरू झालेली आहे 45 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर. काय सांगाल त्याबद्दल? कोकणवासियांसाठी आणि ओव्हरऑल सगळ्यांसाठी टुरिझमच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे ही. कोकणात टुरिझम तर वाढतच आहे, पण एक अजून मार्ग सुरू झालाय ह्या रोरो मार्फत. मुंबईतला जो टुरिस्ट आहे किंवा मुंबईतून कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत ते डायरेक्ट 5-6 तासाच्या प्रवासात कोकणात मध्ये पोहोचू शकतात. सो खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्ही तर खूप आनंदी आहोत. पहिल्या म्हणजे 1 मार्चलाच आम्ही बसलो ह्याच्यात. खूप छान वाटतंय. आपल्यासोबत आहे मंदार शेट्टे सर. तुम्ही काय सांगाल की तुमचा प्रवास कसा आहे? प्रवासादरम्यान खूप मजा येते आणि चांगली गोष्ट म्हणजे ही असं की इकडनं जे आपल्या कोकणात जे येणारे पर्यटक असतात ते ह्यासाठी खुश होतले की त्यांना स्वतःची गाडी बोटीतनं नेऊक भेटतली आणि तिकडे उतरल्याच्या नंतर त्यांना गाडी म्हणजे फिरासाठी गाडी शोधूक नका. ते स्वतःची गाडी घेऊन कोकणात फिरान परत रिटर्न येऊ शकतात गाडी आपली बोटीत टाकून. तर त्यासाठी हो एक बेस्ट ऑप्शन असा. आणि ट्रेनचं तिकीट आपल्याला 1-2 महिना आधी बुक करावं लागतं आणि हे तुम्हाला 2 दिवसावरती 1 दिवसावरती मिळून जाणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? तुमचा वेळ कसा वाचणार? वेळ भरपूर वाचतोय. साईडवरनं आपण तिकीट बुकिंग करू शकतोय आणि त्यानंतर एक 5-6 तासात आपली बोट कोकणात पोहोचते. तर भरपूर वेळच फरक पडतोय वेळेचा. 10 तासाचा प्रवास खड्डेमुक्त आहे, तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो जो 6 तासात होणार आहे? बेस्ट आहे. मी आपण पहिल्यांदाच बोटने प्रवास करतोय, पण आतापर्यंतचा प्रवास खूप भारी वाटतोय. कोकणी भाषेत, तुमच्या मालवणी भाषेत काहीतरी शब्द होऊन जाऊन दे. काय बोला आता, असाच कोकणाचा विकास किंवा कोकणामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन नवीन प्रकल्प माननीय नितेश राणे साहेबांनी आणत राहून दे. कोकणाचा विकास होऊन राहून दे. खूप खूप आभार त्यांचे आम्ही मानतो. आता नवीन काहीतरी सुरू झाला असा. धन्यवाद. तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, रील क्रिएटर आहात, तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल या बोट बद्दल? नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की नवीन संकल्प, हा नवीन प्रकल्प सुरू झालाय, तर ह्याचा आस्वाद नक्की घ्या. कोकणी माणूस केव्हा पण चतुर्थीला किंवा सणांना घरी येताना ना दगदगीचं वातावरण असतं कायम. आम्ही पण तो अनुभवलाय. ट्रेन थ्रू धरा किंवा बस थ्रू धरा. तर हा एक चांगला मार्ग आता कोकणवासियांसाठी ओपन झालेला आहे. तर ह्याचा नक्की आस्वाद घ्या आणि ही ट्रिप एन्जॉय करा. धन्यवाद सर्वांचं.